जगह कम से कम 30 कोटि रुपए की जगह है, जो 2 अलग शिक्षण अधिकारी शिक्षण क्षेत्र की जगह थी। साहब ने 2 से 3 घंटे में वर्षा गायकवाड़ के पेड़ में हम साथ में गए थे, उसको हस्तांतर करके लेके नगर परिषद के तहसील में दिया और वहां पे एक मुस्लिम शादी खाने के तौर पर हो जा रहा है। अब मैं तमाम मुसलमान को अपील करूंगा, सोशल मीडिया पे जो बनावटी बातें हो रहे हैं उसमें ध्यान ना दे, खुद अपने हाथों से शादी खाने को जाकर देखे। मैं मानता हूँ साहब की एक धोरण थी, एक पॉलिसी थी कि ये शादी खाना मुसलमान को देना, इसलिए गुत्तेदार में मुसलमान ही होना चाहिए। तो उन्होंने सलमान खत्री का एक नाम है मुंबई से, जो लातूर का रहने वाला, उनको काम दिया, लेकिन उन्होंने गलत दिशा और गलत बातें करते हुए उस काम को आज तक पेंडिंग रखा था, लेकिन साहब ने उसको कंप्लीट किया। बस्ती गृह का जो काम पिछले में हुआ था उसको कई सालों से पेंडिंग किया गया, लेकिन उस काम को कंप्लीट करने का काम अगर पूरा किया है तो कलर हो गया तो गया, अब उसको काम संजय बंसोड़ ने किया। मुसलमान बच्चों के लिए मुस्लिम बस्ती गृह का काम हो चुका है। ऐसे बहुत सारे चीज जो मुसलमान के बारे में बंसोड़ साहब का प्रेम रहा है और काम भी रहा है। मैं तमाम को एक ही बात कहूंगा, सोशल मीडिया पे कुछ लोग ये कहते थे कि ये कमान आज से साल भर पहले ये कमान का क्या होगा, ये कमान क्यों नहीं बन पा रही। छत्रपति शिवाजी कमान बन गई, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की कमान बन गई, अन्नाभाऊ साठे की कमान बन गई, बसवेश्वर महाराज की कमान बन गई, लेकिन मुसलमानों से नफरत करते हैं बंसोड़े साहब। ये एक सोशल मीडिया पे नैरेटिव ट्रेंड बनाने की कोशिश की, लेकिन आज वो अन्य लोग गिरे हैं। आज उन्होंने बंसोड़े साहब ने 50 लाख का काम देकर का वर्कआउट हो चुका है। बहुत जल्द 1 से 2 दिन में क्या काम शुरू हो जाए। आज भी सर, आज मैंने जब सोशल मीडिया खोल के देखा तो जो लोग कमान की मांगनी कर रहे थे पेंडिंग क्यों है, ये काम नहीं हो पा रहा है, ये काम पेंडिंग है, ये जानबूझ के किया गया है। जब इसका वर्कआउट होकर उद्घाटन के लिए काम जब चालू है तो कल से सोशल मीडिया फिर चालू हो। वही 4-5 लोग वो बोलते हैं साहब ये कमान छोटी क्यों है, ये छत्रपति शिवाजी की तरह बड़ी क्यों नहीं है। अरे नादान हो, इतना तो समझ पाओ, वो रोड डबल है, ये रोड सिंगल है। जो कानून के दायरे में काम होता है वो तुम्हारी और मेरी मर्जी से काम नहीं चलता। अगर ये रोड डबल होती तो यहां भी डबल कमान होती। साहब इन फ्यूचर अगर ये रोड डबल होती है तो हम आपको फिर एक बार हमको निवेदन मिले, हमको कमान डबल करके देने का काम आप करना चाहिए। तो इस तरह से कुछ लोग जो है सोशल मीडिया पे जिंदा रहने की कोशिश कर रहे हैं, और वो कौन लोग हैं आप भी जानते हैं, किसके साथ है वो आप भी जानते हैं। जो आमदार 10 साल हमारे पास हमारे मकान पर रहा, डॉक्टर जाकिर हुसैन चौक का काम अगर कंप्लीट करने का कोई काम किया है, तमाम जो फासिस्ट लोगों को छोड़कर यही माड़ा के ऊपर इनके वैल्यू को ब्लॉक किया गया था और उनको कहा कि तुम जाकिर हुसैन चौक का काम नहीं करना चाहिए। लेकिन बंसोड़ साहब ने कहा कि मुसलमानों से मेरा वादा था, मेरा इलेक्शन मैनिफेस्टो था कि जाकिर हुसैन चौक को मैं कंप्लीट करूंगा। अगर मैं इलेक्शन हारता हूं तो मुझे चलेगा, लेकिन मैं जाकिर हुसैन चौक का काम कंप्लीट करूंगा। और उसको कंप्लीट कर एक ही बहादुर आदमी है जो 10 साल वाला आमदार नहीं कर पाया, वो 5 साल वाला आमदार आज वो जगह पर आकर काम कंप्लीट करके उद्घाटन किया है। वो आमदार 10 साल वाला जब काम चालू था तो स्पॉट पे आते हैं और कहते हैं रितुरी की भाषा में काम बंद कर, पूरा सांगते ना काम बंद कर। वहां पे साबिर पटेल थे, मैं भी मौजूद था, कई पाशा मिर्जा थे, इब्राहिम थे, तमाम मुसलमान नगर सेवक वहां पे मौजूद थे और उन्होंने वह जाकिर हुसैन चौक को रुकाने का काम किया। और आज जो है सो टिकट की खातिर मजबूरी लाचारी के लिए किसी एक पार्टी के अंदर प्रवेश किया है। तो ऐसे नाफरमाश लोग जो दिशा भूल कर रहे हैं, शुरुआती प्रवेश करने के बाद 2-4 दिन घूम गए, मुसलमानों को याद आ गई, उसके बाद गए हो गए। लेकिन बंसोड़ साहब 2014 में इलेक्शन हारे, लेकिन आपने जनसंपर्क नहीं छोड़ा, जनता का संपर्क नहीं छोड़ा, मुसलमानों को नहीं छोड़ा, दलितों को नहीं छोड़ा, लिंगायतों को नहीं छोड़ा, मराठा को नहीं छोड़ा। फिर आप 2019 में मुसलमानों ने ज्यादा ताकत से आपको इलेक्ट करके दिया है और इस बार भी बंसोड़े साहब हमारा निशान आप है, हमारी मोहब्बत आप है। आप क्या करते हैं बोलो, हमारे उद्योग शहर के लिए, हमारे मतदार संघ के लिए आज जो है देवी बन के आए हैं, हम फिर से आपके पास सचवाने का काम करेंगे। इतना कहते हुए मैं अपनी जगह लेता हूँ। अल्लाह हाफिज। इसके बाद माजी नगर सेवक अनिल भोमुडारे से गुजारिश करता हूं कि वो अपने ख्यालात का इजहार करें। आजच्या जळकोट रोडवरील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने उदगीर नगर परिषदेच्या वतीनं जो महाप्रवेशद्वार या ठिकाणी बांधण्यात येत आहे, त्या कार्यक्रमाचे भूमिपूजक तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, उदगीरचंच नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्मान्य उलमा मौलवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महायुतीचे सर्व सन्मान्य नगरसेवक व पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मी तुम्हाला खूप मोठी गोष्ट काही सांगणार नाही, लांबलचक भाषण करणार नाही। साहेब
गेल्या 18 वर्षापासून ही कमान पेंडिंग आहे. मला आठवते आदरणीय राजेश्वरजी मोत्रे साहेब, चंद्रशेखरजी भोसले साहेब यांनी या उदगीरच्या 5 रस्त्याला 5 कमानी बांधण्याचा जेव्हा ठराव घेतला त्यामध्ये हा कमान होता. परंतु नॅशनल हायवेचा विषय आणि निधीचा अभाव यामुळे उदगीरमधले 3 कमान तयार झाले, 2 कमान पेंडिंग होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कमान आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावानं जे कमान होते 2 कमानी. परंतु साहेब नियतीला कदाचित हे मान्य असेल की जे पेंडिंग काम या मतदारसंघामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये कोणी करू शकले नाही, ते सगळे पेंडिंग काम तुमच्या हाताने कदाचित पूर्ण व्हायचं असेल म्हणून हा आज या ठिकाणी कमान होत आहे. साहेब या कमानीला 50,71,000 म्हणजे जवळपास 51 लाख रुपये आपण दिला. 42 फूट उंच, 65 फूट लांब असा हा कमान. या कमानीचं आर्किटेक्चर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमानीचं डिझाईन त्यांनी तयार केले, त्यांनीच सुनील सरांनी हा डिझाईन तयार केलेला आहे. मला विश्वास आहे कमान अतिशय सुंदर भव्य दिव्य असं उदगीर शहरामध्ये होईल. या ठिकाणी मी उदगीर मतदारसंघामध्ये आदरणीय बनसोडे साहेबांनी काय काम केलं ह्या विषयात जास्त सांगणार नाही, कारण आपल्याकडे सगळ्याकडे सोशल मीडिया प्रत्येक जण मोबाईल व्हॉट्सअप वाचत असता, बघत असता. कधी कधी साहेब मला थोडीफार नाराजी म्हणण्यापेक्षा जेलस होते की उदगीर मतदारसंघामध्ये जर आपण प्रचंड प्रेम जर पुण्या समाजावर केला असेल तर फक्त मुस्लिम समाजावर केला. त्याचं कारण काय? मी जेलस होतो ह्याच्यासाठी कारण काय? कारण मुस्लिम समाजाने एक मताने वर्ग मतदान दिलेलं आहे. आदरणीय बनसोडे साहेबांना ज्या समाजाने वर्ग मतदान दिले त्याच्यामध्ये मुस्लिम समाज वर्ग मतदान दिलेलं आहे. आणि म्हणून तुमचं कर्तव्य आहे मुस्लिम समाजाचे जे जे प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम तुमचं आहे ते तुम्ही करत आहात. आता आमच्या फयाज भाईने सांगितलं उदगीर मतदारसंघातले कब्रस्तान असतील, दर्गे असतील, मशिदीचा वजूखान्याचा प्रश्न असेल किंवा वार्डातल्या वेगवेगळ्या रस्ता नाल्याचे प्रश्न असतील, हे प्रश्न तर गेल्या 10-15 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सुटायला पाहिजे होते ते सुटले नाहीत. परंतु साहेबाविषयी मला 2-3 गोष्टीचं मला खरंच कीव येते, दया येते कधी कधी. साहेब मी आपल्याला काल बघत होतो गाडीमध्ये, आपल्याला प्रचंड ताप होता, खोकला होता. मी तुम्हाला म्हणत होतो साहेब एवढी परिस्थिती खराब असताना आपल्याला उदगीरला यायची गरज काय? मला वाटतं आपले डिग्राचे आपलं नाव माहिती आहे मला, शादुल भाई साहेबांनी जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलं की अनिल भाऊ आपल्याला शादुल भाईनं दिग्रसेतल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाच्या कामासाठी शादुलबाईनं बोलवलेलं आहे. आणि त्या कामासाठी आपल्याला जाणे गरजेचं आहे की एक मुस्लिम कार्यकर्ता हिंदू धर्माच्या मंदिराच्या कामाच्या उद्घाटनासाठी शादुलबाईनं आपल्याला बोलवलं आहे. ही जे एकात्मता आहे भारतामध्ये हे टिकून राहायला पाहिजे. त्यासाठी साहेब गेल्या 5 वर्षामध्ये आपण उदगीर संघामध्ये काम केलेलं आहे. आपल्याला सगळ्याला माहित असेल गेल्या 5 वर्षामध्ये अनेक घटना उदगीरमध्ये घडल्या, परंतु आपण बारकाईने लक्ष द्या. जेव्हापासून आपले साहेब आमदार झालेत उदगीरमध्ये एकही घटना घडली का? एकही धार्मिक तेढ निर्माण झालं का? साहेबांचं धोरणच आहे सगळ्याला सोबत घेऊन सगळ्याचा विकास करणं, सर्व समाज घटकाला न्याय देणं. साहेबांचं मी शेड्यूल कधी कधी बघत असतो, तुम्ही पण बघत असता. साहेब आज या ठिकाणी सगळे कार्यक्रम आठवले. उदगीरच्या रेल्वे स्टेशनच मुंबईला बसणार, मुंबईला उतरले, दिवसभराचे काम केले, पुन्हा मुंबईवर निघाले, अजून लातूरला आले, लातूरवरून उदगीरला आले. आपण जर त्यांचं शेड्यूल बघितलं साहेब आम्हाला कधी कधी प्रश्न पडते, आम्ही एक दिवस तुमच्यासोबत ताब्यात फिरलो, दुसऱ्या दिवशी सकाळी लेकराला म्हणतो जरा पाठ तोडीव, कंबर तोडीव. परंतु गेले 5 वर्ष तुम्हाला बघतोय मी एक सिंगल दिवस आपण कधी आराम केला नाही त्या जनतेच्या विषय प्रश्नासाठी. साहेब अहो रात्र झटून महाराष्ट्रातला असा एकमेव आमदार आहे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उदगीरसाठी 4,500 कोटीचा निधी या ठिकाणी आणलेला आहे. 4,500 कोटीचा निधी आणलेला हा एकमेव आमदार आहे. तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे असल्या नेतृत्वाला आपण जपलं पाहिजे. आता आमच्या फयाजबाईंनी सांगितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रचार होत आहेत. साहेब लोकसभेचा विषय वेगळा होता, लोकसभेचे प्रश्न वेगळे होते. मी आमच्या मुस्लिम बांधवांचे अडचण समजू शकतो आणि त्याची जाणीव आम्हाला आहे. परंतु आपल्या मुस्लिम बांधवांना मला विनंती नाही, मला पूर्ण विश्वास आहे आपण लोकसभेला प्रश्न विषय वेगळे होते, तुम्हाला जे करायचं ते केलं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण मला पूर्ण 100% विश्वास आहे विधानसभेला आपण 101% मतदान आपण बनसोडे साहेबांना करताल आणि त्यांना निवडून देतो याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. साहेब मी उदगीर शहराचं जास्त बोलत नाही, माझ्या परिसराविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्या परिसरात तुम्ही आलात साहेब संपूर्ण भारताला ज्ञान देण्याचं केंद्र हे उदगीर शहरातील आमच्या परिसरामध्ये आहे. कासम मुलीम मदरसाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडत असतात. धार्मिक शिक्षणाबरोबरच सामाजिक सुरक्षेचं शिक्षण
आणि राष्ट्रीय एकात्माचं शिक्षण या मदरशामधून या ठिकाणी देत असतं. त्या पवित्र भूमीमध्ये आपण आलात आणि ह्या परिसरातल्या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या माझ्या सगळ्या सहकार्याच्या वतीनं तुम्हाला मी शब्द देतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधवच नाही, हा पूर्ण परिसर 100% बहुमत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्या सगळ्या तमाम मुस्लिम बांधवाच्या वतीने तुम्हाला मी देऊ इच्छितो. साहेब, या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी मला दोन सूचना आपल्याला द्यायला सांगितल्यात. वार्डाचा विकास करत असताना ज्या ज्या पद्धतीने निधी आपण सगळे जवळपास अनेक परिसराचे कामं केलेले आहेत. त्या ठिकाणी मुस्लिम कब्रस्तानाचं आपण काम पूर्ण केलं, थोडं ते काम राहिलेलं आहे. 2 पानंद रस्ते आहेत, दोडकोट तोडून देगूर रस्त्याला जोडणारे 2 पानंद रस्ते आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. ते काम सुद्धा तुम्ही घेतलेलं आहे, ते सुद्धा काही दिवसामध्ये आपण कराल. राहिला इंडिया नगर, कासिमपुरा, आलमीन नगर आणि मदिना नगर या परिसरामध्ये आणि हमिदिया नगर या परिसरातील काही नवीन वस्ती असल्यामुळे काही रस्ते नाले राहिलेले आहेत. साहेब, येत्या काळामध्ये सुद्धा आपण ते पूर्ण करतो हा विश्वास मला या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्ही आम्हा सर्वांना बोलून आमचं जो स्वागत केलात आणि बनसोडे साहेब, तुमचं 5 वर्ष तुम्ही जे मेहनत केलात, आता 2 वर्ष तुम्ही आराम करा. तुमच्यासाठी 2-3 महिने आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तुम्हाला निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. ये थे माजी नगर सेवक अनिल भुदाड़े साहब जो आपको संबोधित कर रहे लोगों को नमाज पढ़ाना है, तो उस चीज का ख्याल रखें. मजीद मोमिन साहब से मैं अपील करूंगा कि दोनों मिनट का ख्याल रखें साहब प्लीज. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मौलाना अब्दुल कलाम आजाद प्रवेश द्वार भूमि पूजन समारोह, इस प्रोग्राम के सदर अली जनाब एजाजुल हक मौलाना साहब और इस क्षेत्र के हमारे सबके लाड़के, एक धड़ाकेदार इंसान, अपने महाराष्ट्र राज्य के कैबिनेट मंत्री आदरणीय संजय जी बनसोडे साहब, शहर अध्यक्ष जानी भाई सैयद, अली जनाब बीर से आए हुए सब मौलाना, नजर भाई हाशमी, यहाँ पर जितने भी मौजूद बड़े बुजुर्ग, अभी कुछ लोगों ने अपनी तकरीर में सब कुछ बताया है कि बनसोडे साहब के बारे में कौन से लफ्जों में बोलना, अब लफ्ज भी सिलक नहीं है. अब जलकोट रोड के ऊपर प्रोग्राम हो रहा है, इसलिए जलकोट का आदमी इस प्रोग्राम को आना, ये दावत मुझे फैयाज भाई की तरफ से दी गई. अभी लोगों ने बताया कि जलकोट उदगीर, मैं पत्रकार हूं, मुझे अभी सवाल पड़ा है कि मैं क्या कहूं या क्या लिखूं क्या इतना. अभी सोशल मीडिया अपने को औरों के ऊपर टीका टिप्पणी करनी नहीं है. बनसोडे साहब के पास एक डिक्शनरी है और वो डिक्शनरी में ना ये लफ्ज ही नहीं है, चाहे कोई किस्म का, कोई समाज का कोई आदमी जान लो, इंसानियत यही उनका धर्म है और काम यही उनका धर्म है. इसलिए आज बनसोडे साहब तमाम महाराष्ट्र में नंबर 1 पे काम कर रहे हैं. हमको नहीं देखना है. आपने बताया अभी कि हमारे सच में मुस्लिम भाइयों ने, हिंदू भाइयों ने, सभी लोगों ने बनसोडे साहब के ऊपर बहुत मोहब्बत की. इसलिए पार्टी के वरिष्ठ नेताओं ने, जिसको पहले एग्जाम में वो गुणवत्ता यादी में आ गए, जिसको मेरिट लिस्ट कहा जाता है, मिनिस्टर बन गए, कैबिनेट मिनिस्टर बन गए. ये सब आप बड़े बुजुर्ग लोगों की दुआ से अल्लाह ताला ने, परमेश्वर ने उनको वहां पर बिठाया और ये आप सबका आशीर्वाद, आपकी ताकत, आपकी दुआ है. इसलिए अब जलकोट एक छोटा सा गांव है, तालुका अगर भी है. सह्याद्री रेस्ट हाउस पे एक मीटिंग चल रही थी, मैं साहब के साथ था. मीटिंग में से उठकर आए, मोमी सर शादी खाने के लिए पैसे कितने लगेंगे. मुझे कुछ आइडिया नहीं था. मैं बोला 5-50 लाख रुपए दो साहब. पहले बैठक में, पहले सांस में, पहले फुर्सत में बोले 1.5 करोड़ रुपए आपके जलकोट के शादी खाने के लिए दिया. शादी खाने का काम फर्स्ट फ्लोर पूरा हो गया. फिर मैं परसों रिक्वेस्ट किया जाकर, साहब फर्स्ट फ्लोर से काम नहीं बन रहा है, आबादी ज्यादा है, और गरीब लोगों के लिए मुफ्त में सेवा मिलने वाली है और सभी लोग आपको दुआ देने वाले हैं, और कितना चलेगा, और 1.5 करोड़ 3 करोड़ रुपए जलकोट जैसे गिरेगा. और जलकोट में जो 14 गांव अपने मुस्लिम कम्युनिटी के लोग के हैं, हिंदू भाई भी है, वहां के लिए हमने साहब को रिक्वेस्ट की, वहां के कब्रिस्तान के कंपाउंड होंगे, मस्जिदों के वजू खाने के काम होंगे, ये सब तहारत खाने के काम होंगे. उदगीर में के जितने मस्जिद है उतने हमको साथ में लेकर वर्क आर्डर उन्होंने कई साल में दिया है. जो काम करने वाला आदमी है, जिसके पास काम करने की धमक है, जिसके साथ आप लोगों की दुआ है,
अल्लाह और ईश्वर का सपोर्ट उसके साथ है, उसे कोई बंदा रोक नहीं सकता। ये मैं हक के साथ और दावे के साथ कहता हूं। मथुरे साहब, ये जो बुजुर्ग है, ये बैठे हुए जो बड़े बुजुर्ग हैं, इनके दिल से जो दुआ है आपके बारे में, दुनिया की कोई ताकत ये दुआ को रोकेंगे नहीं, इतना सारा आशीर्वाद आपको है। सिर्फ सोशल मीडिया की तरफ हमें ध्यान नहीं देना है, कौन सी पार्टी क्या करी एक ध्यान नहीं। हमारी पार्टी, हमारा मजहब, हमारा धर्म, हमारा सब कुछ काम करने वाला है। एक इंसानियत का धर्म रखने वाला बंदा जो है बनसोड़े साहब है, इनके तरफ हमें ध्यान देना है। और यहाँ पर नमाज का टाइम होते आ रहा है कि उदगीर में, जलकोट में अभी मुझे बताया, हाँ, ये नेशनल हाईवे 850 कोटी रुपए का रोड है। हाईवे नंबर 50 तुमको कर, हाईवे नंबर तुमको हमको 55 आरटीओ नंबर और हाईवे नंबर 50 नांदेड़ से बीदर तक इसके बजट हो गए और कुछ प्रॉब्लम्स थे। 350 कोटी रुपए अपने मतदार संघ में, जलकोट से तोगरी तक के लिए। क्या जादू है, क्या करिश्मा है, उनको मालूम। गडकरी साहब से मिलके संबंधित डिपार्टमेंट के लोगों के सामने और उसका चश्मदीन गांव में, इसलिए आप सभी लोगों के जिसके भी कुछ प्रॉब्लम है, बात अभी मदीना नगर की आई थी साहब, पीने के पानी का नल का प्रॉब्लम है, लाइट का प्रॉब्लम है। आप में इस एरिया में थोड़ा सा तवज्जो देकर, इन जो गौर गरीब तबका है हमारा, उनके तरफ ध्यान देकर इनके भी सवाल हल करने की कोशिश की। आप लोगों ने आप यहाँ पर बुलाकर मुझे 2 मिनट बोलने की संधि दी, आप सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और बनसोड़े साहब का भी यहाँ पर आप लोगों ने बहुत बड़े अच्छे तरीके से प्रोग्राम लिया, इसलिए सबका शुक्रिया अदा कर मैं अपनी जगह लेता हूँ। अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र। मुंबई से फिर से आए हैं नवीन साहब, एडवोकेट चौधरी साहब से गुजारिश करूंगा, शेखर साहब सॉरी, कि आप थोड़े से वक्त में अपना इजहार करें ताकि इसके बाद 2 लोग हैं उनको जल्द से जल्द ये कर सकूं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मेरे भाइयों, हमारा मार्टी कृति समिति का वफद ये मुंबई से आया हुआ है। मैं आपको सबसे पहले बता दूं कि मार्टी क्या चीज है, कि अक्सर एमएलए को भी ये चीज नहीं समझ में आती, लेकिन दादा ने सबसे पहले, बनसोड़े साहब ने सबसे पहले जब हम उनके पास निवेदन लेके गए तो जब पेपर देखते बराबर बोले कि बहुत अच्छा काम लेके। मार्टी में आपको बताता हूँ क्या है कि महाराष्ट्र शासन ने है हर एक समाज के बच्चों के एजुकेशन के अपलिफ्टमेंट के लिए एक स्वायत्त संस्था बनाई है। जैसा बार्टी स्वायत्त संस्था है एससी समाज के लिए, बाबा साहेब अम्बेडकर रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट। बार्टी का जो पिछले साल का बजट है वो 2800 करोड़ रुपया। सारथी बनाई है मराठा समाज के लिए, और आरटी अभी जो बनाई है ये आदिवासी समाज के लिए, माता समाज के लिए, और टारटी बनाई है आदिवासी समाज के लिए, अमृत है ओपन समाज के लिए, और महाज्योति बनाई है ओबीसी समाज के लिए। मैं सारथी का आपको थोड़ा क्लैरिफिकेशन देता हूं कि सारथी का 23-24 का जो रिपोर्ट आया है उसके अनुसार एमपीएससी के 2100 बच्चों को उसमें एडमिशन मिला। वो एडमिशन कैसा मिलता है कि बच्चे का एक एंट्रेंस एग्जाम होता है, उसमें वो बच्चा पास होने के बाद में पूरे महाराष्ट्र के जो बच्चे बैठते 10,000 20,000 उसमें से 2100 बच्चे पास हुए। 650 बच्चे मराठा समाज के पहले साल में क्लियर हुए। यूपीएससी के अंदर 650 बच्चे उसमें बैठे और उसके 160 बच्चे यूपीएससी के अंदर क्लियर हुए। हम 2019 के अंदर सोचे कि भाई हमारे बच्चे एमपीएससी के अंदर, यूपीएससी के अंदर और जज के अंदर, जेएमएफसी, पैरामिलिट्री फोर्सेस, आईबीपीएस, बैंकिंग, जो रिजर्व बैंक के अंदर जो बच्चे बैंक के अंदर लगते हैं, तो ये कैसी पढ़ाई होती है, हम इतने फंड्स नहीं दे सकते। दिल्ली के अंदर जो इंस्टीट्यूट के अंदर जो पानी भर के जो बच्चे मरे हैं वो 24 लाख रुपए साल की फीस है, तो हमारे बच्चे कहां से देंगे? जो रिक्शा चलाने वाला है, ऑटो चलाने वाला है, उसका बच्चा पढ़ाई में यहाँ पे 90-95% लेता है, लेकिन उसको जो है सो हम 24-25 लाख की 5-10 लाख की फीस देके हम नहीं भेज सकते। तो हमने संघर्ष शुरू करी है। संघर्ष शुरू करने के बाद बंबई से हमारा मार्टी का वफद आया बनसोड़े साहब के पास में। बनसोड़े साहब के साथ जब हमने पहुंचे तो साहब ने लेटर लिखा, सीएम और डीसीएम साहब को पत्र लिखा और उसमें स्पेशल विनती की कि मुस्लिम समाज का जो विषय है इसको जल्द से जल्द मार्ग लगाया जाए। फिर उसके बाद में हम उसके बाद धरना आंदोलन करते रहे, नागपुर में अधिवेशन में किया और मुंबई के अंदर अधिवेशन के अंदर आंदोलन पे बैठे रहे। 2 तारीख को जब हमारा आंदोलन था तो हम साहब के पास में गए। हमने साहब को बोला कि साहब हम आंदोलन पे बैठे हुए और कोई ऐसा लगता नहीं कि हमको कोई मिलने आएगा। 8-10 आमदार ने अधिवेशन के अंदर एलक्यू लगाया। साहब क्योंकि मंत्री है एलक्यू नहीं लगा सकते, साहब का काम है ऑर्डर देना। तो साहब ने बोले तू घबरा मत, तू परेशान मत हो। टीम को हमको फोन आया कि आपको सचिव से मिलाएंगे। हम नाराज हो गए, निराशा हो गई कि सचिव मिलेंगे, आश्वासन देंगे, कुछ काम नहीं होगा। मैंने साहब को फोन किया, मैं बोला साहब ऐसा ऐसा है और 3 तारीख आज हमारा आंदोलन का लास्ट दिन है और अल्पसंख्यक का आज विषय है। तो साहब ने बोले तेरे को क्या होना? मैं बोला साहब मार्टी होना। तो साहब ने बोले ठीक है, एक काम कर, मेरे दालन में आ, मैं 70 साहब को यहाँ बुलाता हूँ। साहब ने हमको वहां बुलाया, 70 साहब को बुला के साहब के दालन के अंदर मार्टी का आश्वासन दिया। मैं आपको बताता चलूं, महाराष्ट्र के 14 से 15 मुस्लिम एमएलए हैं।
हमने 10 से 12 बार एक एमएलए के पास में जाके उनके जूतियों के पास गिरे कि बोले मुस्लिम समाज के बच्चों के एजुकेशन के अपलिफ्टमेंट के लिए 500 करोड़ 1000 करोड़ दिया जाएगा, आपके बच्चे एमपीएससी यूपीएससी में जाएंगे। उन्होंने सादा एलए क्यों नहीं लगाया? हमारे साहब ने जाते बराबर क्या बोले कि तू मेरे वाला दालन में आ, और मैं सत्तार अब्दुल सत्तार जो मिनिस्ट्री हमारे अल्पसंख्यक के मेरे खास दोस्त है, साहब ने सत्तार साहब को वहां बुलाए और हमारे लिए 15 दिन का हमको आश्वासन दिए। 15 दिन का आश्वासन हुआ, फिर न्यूज में एक बात भी लगती है कि ये फाइनेंस की वजह से और कुछ त्रुटि की वजह से ये फाइल कैंसिल होती है। हमको निराशा हुई, फिर हम साहब के पास भाग के गए। हमारे हक का जो नेता है ये संजय जी बंसोड़े साहब है। आप यहाँ पे हमदार को चुन के लाओगे, हाँ तुम उसके पास जाके क्या कर सकते? वो सिर्फ एले क्यों लगाएगा और उससे आगे कुछ नहीं कर सकता। साहब ने क्या किए, 15 दिन के बाद दादा को फोन किए, अरे बोले मुस्लिम समाज में असंतोष वो भावना है, और बोले क्या करने का हमको, समाज को एजुकेशन का अपलिफ्टमेंट देना है, वो चीज अलग थी, लेकिन अभी समाज मेरा पूरा साथ में है। तो साहब ने हमको बुलाए और बोले देख आप साहब को बोले कि ये मैं यहाँ पे प्रस्तावना कर रहा हूँ, फाइनेंस की त्रुटि कैंसिल कर रहा हूँ। और साहब ने बोले कि सत्तार साहब के साथ में बंसोड़े साहब जाके सबसे पहले न्यूज में बोले तुम घोषित करो, महाराष्ट्र के मुस्लिम समाज को बोले तुम बोलो, खुशखबरी दे दो कि बोले हमने आपके बच्चों के एजुकेशन के लिए मार्टी की स्थापना कर। ये बहुत बड़ा साहब ने हमारे लिए काम किए, हमारे नस्लों तक के ये चीज पहुंचेगी। आपका बच्चा 10वीं में 90% लेगा, उसको शासन 2 लाख रुपए देगा। इसके अंदर हमने 15 स्कीम्स डिफाइन की है। आपके बच्चे को एमपीएससी करना है, यूपीएससी करना है, जेएमएफसी करना है, आईबीपीएस बैंकिंग करना है, पैरामिलिट्री फोर्सेस, नेवी, एयरफोर्स, पुलिस भर्ती, आर्मी, कहीं भी जाना है, आपने आपके बच्चे को 10वीं में अच्छा पढ़ाना। 10वीं के बाद हम जिम्मेदारी ले लेंगे, साहब के नेतृत्व में आप साहब को जिता के लाओ, और फिर साहब है तो बच्चे को एमपीएससी यूपीएससी सारा क्लियर करके दे दे। तो मैं मार्टी कृति समिति की तरफ से साहब का इस्तेकबाल करने के लिए हमारे नबील भाई भीड़ से, अब्दुल राफे साहब औरंगाबाद से आए हैं, और आप सबसे निवेदन करते हैं कि ये जो हीरा आपके पास में है इसका भरपूर साथ दीजिए, और हमारे साहब को भरपूर मतदान से, जो पिछली बार जैसा आपने काम किए उससे डबल ताकत से साहब को आप जिता के लाइए। आप सोच नहीं सकते मुस्लिम समाज को क्या फायदा होगा। पूरे महाराष्ट्र के मुस्लिम समाज के लिए साहब ने एक इनकलाबी काम किया। जो आयुक्तालय का काम है पूरे इंडिया के अंदर, मैं आपको बताता चलूं, किसी स्टेट में आयुक्तालय नहीं है। जैसा नगर परिषद का जो काम होता है नगर विकास से होता है, एजुकेशन का काम एजुकेशन मिनिस्ट्री से होता है, अल्पसंख्यक का काम कहां से होगा? तो उसके लिए साहब ने आयुक्तालय बनाए। हाँ, कमिश्नरेट अपॉइंट किए मोइन तहसीलदार साहब को औरंगाबाद के अंदर, उसके अंदर उसका ऑफिस स्टार्ट हो गया। तो आपके पास इतना बड़ा दमदार पावरफुल नेता है जो आके हक से बोल सकता है कि मुस्लिम समाज का काम है, साहब करना पड़ेगा, तो वहां से साइन के साथ काम हो जाएगा। तो इसके लिए मैं अपने दोस्त निवेदन करता हूं कि इतना बड़ा हीरा आप लोगों को मिला है, आप मुस्लिम समाज की तरफ से साहब की कदर कीजिए, और भरपूर मतों से जो पिछली बार दिए हैं उससे डबल ताकत से, किसी के बहकावे में नहीं आते हुए साहब को यहां से जिता के लिए मैं उम्मीद करता हूं, आशा करता हूं कि आप लोग ये काम करें। जय हिंद, जय भारत। अभी के लिए हम इससे क्या इस्तेफादा ले सकते हैं इसकी भी मालूमात लेना जरूरी है। और एक बेहतरीन जो कीमती बात आपने रखी है, मैं वकील के मशहूर और मारूफ शख्सियत सनाउल्लाह खान साहब से गुजारिश करूंगा कि आज वक्त बहुत कम है, मगर 2 मिनट में अपने ख्याल का इजहार करूँ। आपको मैं गुजारिश कर रहा हूँ, बैठ के भी कर सकते हैं। खान साहब, आज के ये सदर हमारे संजय भाई बंसोड़े साहब और एजाजुल्लाह परवीन घोड़े साहब और सभी, और यहाँ के शहर अध्यक्ष जानी भाई, मैं सबके नाम नहीं लेते हुए, वक्त बहुत कम है। मैं इतना कहना चाहता हूँ कि सबने बहुत अच्छी तफसील बात बताई, और वही बात मैं रिपीट नहीं करना चाहता क्यों तो वक्त की कमी है, और बाकी हमारे बंसोड़ साहब को सुनना है, और जो अपने से फायदे लेना है सबने अपने अपने हिसाब से बात रख दी है। मगर मैं ये बात कहना चाहता हूँ कि आज हमको जिसने दूर दूर से आके उनकी तारीफ की है, हमारा यह मुकाम पर है कि हमको तारीफ, हम तो बहुत जरूरी है तारीफ करना, मगर आप जो काम किए बंसोड़ साहब, ऐतिहासिक काम किए उस गिर में, और एक समाज के लिए नहीं किए बल्कि सभी समाज के लिए ऐतिहासिक काम किए हैं। आप जाके देख लीजिए, लिंगायत भवन से लेके मराठा भवन, हर एक भवन, हर जाति को आपने बुलाकर उनका हक अदा किया है। जबकि पूरे उदगीर में सबसे पहले मुसलमानों ने कई आपको बुला के एग्रीमेंट नहीं किए, आपको हम चुन के देंगे तो आप ऐसा करेंगे ऐसा करेंगे, कभी नहीं बोले। हमने आपके पीछे बल मुट्ठी वोटिंग करके आपको भरपूर मतों से जिता के दिए, मगर आपने भी उससे ज्यादा हमारे साथ में आपने साथ दे रहे हैं, और जो काम बोले आप कर रहे हैं, ये सबसे बड़ा शुक्र है। और ये जो आज मौलाना अबुल कलाम आजाद का जो नाम आज खाली मुसलमानों के तारीख में रह गया था,
कि मौलाना अबुल कलाम आजाद क्या थे देश के। एजुकेशन मिनिस्टर, पहले देश के एजुकेशन मिनिस्टर थे। ये आप कमान के ऊपर हर एक को मालूम होगा, यहाँ के हर जाति के लोगों को मालूम होगा कि ये कमान मौलाना अबुल कलाम आजाद की है। क्यों तो हर एक महापुरुषों की कमान थी, मगर ये एक बहुत बड़ा काम किया। मगर मैं ये कमान से ज्यादा मैं आपसे, हमारे बंसोड़ साहब से मैं गुजारिश करता हूँ कि हमारे समाज में एजुकेशन की बहुत जरूरत है। और जो कमान जिसके नाम की है मौलाना अबुल कलाम आजाद, ये एजुकेशन मिनिस्टर थे, इनके नाम से उदगीर में कोई यूनिवर्सिटी लाइए, ये बहुत बड़ा हमारे लिए फायदेमंद है। कमान तो नाम जिंदा रखेगा, आते जाते जो हमारी तारीख पूछी जा रही थी वो तारीख और उदगीर में कौरे के काम होना चाहिए। जो हमारे टीपू सुल्तान की भी एक कमान होना चाहिए, उसका भी एक प्रस्ताव हमारे पास है। रहा सवाल आपने हर एक को हर जगह दिए हैं, मगर मेरे महल्ले में मैंने भी ऐसे ही जाके बोला हर जगह महल्ले में आप दे रहे, इधर दे रहे, उधर दे रहे। मेरी शिकायत थी तो नहीं, तुमको क्या होना, बोला मेरे महल्ले में भी छोटा मोटा शादी खाना है और जगह है, आप दीजिए। तो तुरंत ठीक है, चलो लाओ सही। ये सबसे बड़ी बात है, जो बात करते हो बात गिरने नहीं देते। बंसोड़ साहब की ये सबसे बड़ी बेहतरीन है, वो कुछ नहीं देखते। ठीक है, तो आज मैं 18 तारीख में उनको लिया हूं, अगले इतवार के दिन महिला दबीरपुरा शादी खाने का उद्घाटन होने जा रहा है। आप सभी को मैं दावत देता हूं, वहां पे आइए। और यकीनन उदगीर की तारीख में बहुत बड़े बड़े काम हुए हैं और वक्त की कमी की वजह से मैं ज्यादा नहीं बोलते हुए मैं हमारे बंसोड़ साहब का बहुत बहुत शुक्रगुजार हूं। और इंशाअल्लाह ताला अजीज मुख्तसर वक्त में मैं अपनी जगह लेता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। ये थे सनाउल्लाह खान साहब जो अपनी तरह से समारोह, जिस तरह से आपने दबीरपुर में पूरी जगह में शादी खाने की बात की थी, तो हमें 50 लाख रुपए से आपने कर चुके थे, उसका वर्कआउट हो चुका है। और जहाँ पे हमारे गुरबा लोग जो रोज करके जिंदगी अपन गुजारते हैं, रोज सुबह निकलकर शाम में जो घर को आते हैं, ऐसे लोग जहाँ पे मौजूद है मूसा नगर में, साहब ने वहाँ पे शादी खाने के लिए बड़े 2 हाल, फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर के 1 करोड़ रुपए दे चुके हैं। उसके नीचे का फ्लोर होगा और एक फ्लोर है 1.5 करोड़, सॉरी 1.5 करोड़ रुपए देकर एक बेहतरीन जो है डबल मंजिला जो है वहाँ पे काम चालू है और एक फर्स्ट फ्लोर होगा, सेकंड की जरूरत। मैं प्रवीण सर जो विधानसभा ब्लॉक अध्यक्ष है हमारे, मैं उनसे गुजारिश करूंगा 1 मिनट में अपने ख्यालात का इजहार करें। आदरणीय व्यासपीठ, 2 मिनट में करें, जो सत्ता के ऊपर कीजिए। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनी, आमदार संजयजी बनसोडे साहेब म्हणजे आपल्या मतदारसंघासाठी एक जादूगार आहे, एक जादूचे कांडी आहे आणि विकास काय असतो हे आपल्या सगळ्यांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे। 4,500 कोटी आणि त्यामुळे आपल्या उदगीर आणि आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललेला आहे आणि सर्वांना सोबत घेऊन। आणि म्हणून वाढप्या आपला असला की काय होतं, आपल्याला आपल्या ताटात जास्त मिळतं आणि हा आपला वाढप्या आपल्या मतदारसंघासाठी इतकंच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी सर्वांच्या गळ्यातला हा ताईत आहे। एक कल्पक नेतृत्व आहे। आपल्या उदगीरचं नाव या माणसाच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेलं, इतकंच नाही तर भारत पातळीवर सुद्धा गेलेलं। राष्ट्रपतीची भेट आपल्या उदगीरकरासाठी थेट आणणारा हा महाराष्ट्रातील तालुक्यावर आणणारा एकमेव नामदार असेल हे आपल्याला विचारता येत नाही। आणि म्हणून कसल्याही अफवावर विश्वास न ठेवता लोक विष पेरतील, कारण मी इमानदारीनं तुम्हाला सांगतो, माणूस मोठ्या पदावर गेले की त्याचे पाय ओढायला बरेच जण टपलेले असतात आणि म्हणून अशा माणसाला नजर लागू नये याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। आणि आज ज्या महापुरुषाच्या नावाने ही प्रवेशद्वार होत आहे हेही लक्षात ठेवा। ज्या महापुरुषाच्या नावाने हे प्रवेशद्वार होते तो महापुरुष या भारत देशाचा पहिला शिक्षण मंत्री आहे। मुस्लिम म्हणून नाही तर तो एक विद्वान म्हणून, तो एक लेखक म्हणून, तो एक पत्रकार म्हणून, तो एक कवी म्हणून, इतकंच नाही तर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी म्हणून मौलाना अबुल आझाद कलाम यांचं नाव आहे, हे आपण कोणीही विसरता कामा नये। आणि या निमित्तानं आपल्या मुलाबाळात नुसत्या मुस्लिम समाजाच्या नाही तर आपल्या उदगीरकरांच्यासाठी एक शैक्षणिक वातावरण त्या शिक्षण तज्ञाच्या नावावर माहोल तयार व्हावं, या भूमिकेतून संजय भाऊनी हे काम हाती घेतलेलं आहे। आपल्या सर्वच मागण्या मान्य केलेल्या आहेत। आता फक्त
आपल्याला त्यांच्या पाठीशी इमाने इतबारे उभं राहावं एवढीच एक विनंती करतो. आणि राहिलेला उरला सुरला विकास आणि आपल्या सर्वांचं स्वप्न जे आहे ते आपल्या तालुक्याला जिल्हा बनवण्याचं ते साकार करण्यासाठी पुन्हा एक बार नामदार संजयजी बनसोडेच आपल्या मतदारसंघासाठी हवे आहेत हे विसरू नका. होनी में बदल देता है उसी का नाम नामदार संजय बनसोडे होता है. जय हिंद जय भारत. जैसे हमारे मतदारसंघ के विधानसभा अध्यक्ष सर, और इसके बाद मैं इख्तिताम की तरफ आता हूँ और हमारे मौलाना रिजवानुल्लाह साहब से जो आज के सभापति अंजाम दे रहे हैं उनसे अपील करता हूँ कि आप भी अपने 2 मिनट में क्या विधान करें. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आज हम सब एक तारीखी कारनामे का मुशाहिदा कर रहे हैं. इस कमान को हिंदुस्तान के वजीर तालीम मौलाना अबुल कलाम आज़ाद के नाम पर मौसूम किया जा रहा है. हम सब के लिए बहुत खुशी और मसरत की बात है. इस कमान को मदरसा कासिम उलूम के सामने आना था. और कमान और मदरसा कासिम उलूम की मुनासिबत यह है कि मौलाना अबुल कलाम आज़ाद मुफस्सिर कुरान भी हैं. बहुत बड़ी तफसीर उन्होंने लिखी है. तो यहाँ उनके नाम की कमान एक मुनासिबत है और एक बहुत अच्छा यहाँ हम सबका इत्तेहादी प्रोग्राम हो रहा है. हिंदू भाई मुसलमान सब यकजहती के साथ बिला तफरीक बैठे हुए हैं. बुजुर्ग और भाइयों, मोहब्बत में जितनी चाशनी है नफरतों में वो नहीं है. अपनेपन में जितना खुलूस है वो गैरत में नहीं है. अल्लाह ने सबको इंसान बनाया है. हम सब की 2 आंखें हैं. हम सबका खून लाल है, किसी का काला नहीं है और किसी का सफेद नहीं है. इंसानियत के नाते हम सब एक हैं. तो इंसानियत का नाता जिस सबा को हासिल है वो आज वो नजर आ रही है. मौलाना अबुल कलाम आज़ाद के उन्वान से हम सब यहाँ जमा हैं. इस महफिल को, इस समा को अल्लाह ताला कबूल फरमाए और हम सबको इसी तरह प्यार और मोहब्बत के साथ रहने की तौफीक अता फरमाए. हिंदुस्तान की यही पहचान है. ये दुनिया की सबसे बड़ी जमहूरियत है और यहाँ औलिया अल्लाह, बुजुर्गान दीन, सूफी, संत सब एक साथ रह चुके हैं. उदगिर की तारीख ख्वाजा सदरुद्दीन बादशाह और उदागिर बाबा से मिले बगैर तारीख मुकम्मल नहीं है. ये दोनों दोस्त थे. इन्होंने दोस्ती का पैगाम दिया. इसी वास्ते हम सब यहाँ मोहब्बत से खुलूस से रहते हैं. इसी तरह ये रिवायत पूरे हिंदुस्तान में आम हो और हिंदुस्तान सारे दुनिया में बड़ी जमहूरियत के साथ मशहूर हो. हमारे इस मुल्क को सोने के पर लगें और ये मशहूर और मारूफ होकर के सारी दुनिया पर गालिब रहे. हिंदुस्तान जिंदाबाद, महाराष्ट्र जिंदाबाद. मेरे राष्ट्र नेता शहर उदगीर और मतदारसंघ के विकास रत्न विकास पुष्प इस मतदारसंघ के शिल्पकार आदरणीय माननीय नामदार संजय जी बनसोडे साहब से मैं अपील करूंगा कि वो अपने ख्याल का इजहार करें. खूप उशीर झालाय, तुम्हाला जाणीव आहे त्याची. गरम पण होतंय आणि आज रविवार आहे. सगळ्यांना घरी पण जायचंय, जेवण पण करायचंय. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद महापुरस्कार आज आपण तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन करतोय. त्यामध्ये उपस्थितीमध्ये मौलाना अजीजुल हक साहब यहाँ हैं, मौलाना जाकिर साहब, मौलाना नौशाद साहब, हाफिज मोहम्मदीन साहब, मौलाना यूसुफ कासिम जी, खाजा कमरुद्दीन साहब, समद भाई, मुजीब खतीब साहब, वसंत पाटील साहेब, श्याम डावडे सर, आदरणीय आमचे मित्र सनाउल्ला खान जी, इमरोज हशमी साहब, सय्यद जामिया जी मुंबईवरून आणि बीडवरून खास मला भेटायला आलेले. खरं तर मला माहित पण नव्हतं ते येणार आहेत. पण मला अब्रार पठाणने फोन केला की भाऊ आणि समद भाईंनी सांगितलं की तुमचा सत्कार करण्यासाठी येणार. कशासाठी येत आहे, काय एवढ्या लांब काय गरज आहे, ते मुंबईमध्ये उद्या आहेच, त्यामुळे आम्हाला भेटायला जायचंय. ठीक आहे. ते मुंबईहून आलेले शाहबाज भाई पठाण आणि बीडहून आलेले नबील उजमा
नबील उजमा साहब, आमचे श्रीहरी पाटील आहेत, मौलाना हकीम साहब, शेख फयाजी आणि अनिल मुदळणी साहेबांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्यांचे अभिनंदन करतो. आमचे मित्र तन्वीर ठाणेदारजी, शफी हाशमीजी, आमचे मित्र प्रवीण भोळेजी, इब्राहिम देवदलकर साहेब, नजीर हाशमीजी, इब्राहिम पटेलजी, मौलाना इस्माइल साहब, सोहेल महाराज, जितेंद्र शिंदे, अनवरजी पठाण, रऊफजी शेख, डॉक्टर सचिन स्वामी, नवाब पटेल, आपले कार्यकारी अभियंता एमएससीबीचे सायसजी गराडे साहेब, आमचे ज्येष्ठ बसले जमीलजी, अहमद सरवरजी, इम्तियाज शेखजी, मजीद मोमीन, आमचे पत्रकार, नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे गणेश गायकवाड, ॲडव्होकेट जागीरदार साहेब, चंद्रशेखरजी पाटील, शशिकांतजी बनसुडे, नगरसेवक राजकुमार भालेराव साहेब, भावी नगरसेवक नरसिंहजी शिंदे, नगरसेवक पाशा मिर्झा बेग, फिरोज, आमचे मित्र फिरोज पठाण, बापू साळुंके, अब्रार पठाण, महबूब, आमचे वाढवणारे महबूबजी शेख, अनवर हवालदारजी, आमच्या भगिनी हुस्ना बानू, वैशालीताई कांबळे, काजल ताई मिरजगावे, इम्रान बागवान, सुनीताताई तेलंगे, आकाश जागीरदार, मोहन जोंधळे, प्रदीप जोंधळे, रामदास जाधव, राजकुमारजी चव्हाण, अरविंदजी किलचे, व्यंकट गोविंदवाड, मुकेश बाळराव, विजय कांबळे, इरफान शेख, पत्रकार, अनेक पत्रकार या ठिकाणी उभा आहेत. ते सुनीलजी हवा, बिभीषण मध्यवाड, नागनाथजी गुट्टे, बशिश्वरजी डावळे साहेब, आमचे महबूब मोईज शेख साहेब, अन्सर शेख, जावेद शेख, राजकुमार गंडारे, अविनाश गायकवाड, सतीश गायकवाड, सतीश कांबळे, अभिनय शिंदे, अजरुद्दीन शेख, आझम पटेल, श्याम पिंपरे, जमीर भाई, इमरोज पारवे, पटवेधर, डॉक्टर देवेंद्र बिरादरजी, खालिद अन्सारी, इसाभाई, सिद्धार्थ सुरवंशी, सुरेश सुरवंशी, रऊफ, आमचे वाढवण्याचे खास करून अतिशय जोरदार भाषण केले रऊफ. पुन्हा दुसरे गुरसूरचे रऊफ थोडगेजी, शंभू डांगे, आझर शेख, खाजा पटेल, उमर जागीरदार, सोनू हाशमी, अनेकांची नावं या ठिकाणी आमचे शादुलभाई या ठिकाणी मला घेता येतील. उपस्थित सर्वच मान्यवर, वेळ फार झालाय आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करून या ठिकाणी अनेकांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. मित्रांनो, तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सहकार्यानं 2019ला या भागाचा आमदार, लोकप्रतिनिधी होण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मी सातत्यानं निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या वस्त्यामध्ये येऊन मी सांगत होतो, एक वेळेस मला संधी द्या, मी उदगीरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिला होता. आज तुम्ही उघड्या डोळ्याने पाहताय, मी सांगण्याची गरज नाही किंवा कुणी येऊन तिथं सांगण्याची गरज नाही. उदगीरमध्ये बदल झालाय की नाही झालाय, तुम्हीच सांगायचं. सर्व जाती धर्मामध्ये निधी गेलाय की नाही गेलाय. आता हे पद कशासाठी आहे? हे पद सर्व जाती धर्माला घेऊन, सर्व समाज घटकाला घेऊन हा मतदारसंघ पुढे घेऊन जाण्यासाठी हे पद आहे आणि तेच गोष्ट मी त्या ठिकाणी केली आहे. मला सुद्धा माझ्या मनाला खंत वाटत होती. मी अनेक वेळेस सातत्यानं सांगत होतो की एक मुस्लिम समाजाची राजकारण विरहित एक टीम बनवा आणि मुस्लिम समाजातले जे काही प्रश्न आहेत, जे विधायक कामं करायचे, ते विधायक कामासंदर्भामध्ये मला सातत्याने एक महिनाभरामधून एका महिन्यामध्ये कुठेतरी आपण बसूया, त्याच्यावरती चर्चा करूया आणि ते प्रश्न कशा सोडवता येईल ते सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया, हे मी सातत्याने त्या ठिकाणी सांगत आलो. माझ्या समोर जेवढे काही प्रश्न आले तेवढे निकाली काढण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. ते प्रवेशद्वार फक्त एक आपला अस्मितेचा प्रश्न होता, मी ते सोडवला. आज कुणाच्या तरी भाषणामधून ऐकलं, अनिल भाऊच्याच मला वाटतं का बऱ्याच व्हायचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्या शहरामध्ये कमान नव्हती, पण माझ्या मराठा समाजातल्या तरुणांनी सांगितलं की भाऊ, आम्हाला महात्मा बशिश्वरांच्या नावाने कमान आहे, अण्णाभाऊ साठेंच्या नावाने कमान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कमान आहे, पण मौलाना
अबुल कलाम आझाद यांच्या नावाने कमान नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्या ठिकाणी कमान आहे. एकाच दिवशी दोघाही कमानीला मी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला, दोघाही त्या ठिकाणी मंजूर त्या ठिकाणी केली. खरं तर ते आपल्या इनोव्हेशन मध्ये त्या ह्याच्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद प्रवेश महाप्रवेशद्वार आहे, पण आता त्याच्या पुढे भारत रत्न लावा तुम्ही. माझ्या लक्षात आलं ते तो भारताचे रत्न होते आणि म्हणून ते लावलं पाहिजे. काही माझे बांधव तुम्ही म्हणल्यासारखं कालपासून फेसबुकवर हे सिंगल कमान आहे, डबल पाहिजे, पण आता तुम्ही बघताय की हा रोडच सिंगल आहे. तिथं पुढे मी 4 लेन केलाय आणि भविष्यामध्ये सुद्धा मी शब्द देतो तुम्हाला, हा जर काही 4 लेन झाला तर ही कमान सुद्धा तेवढ्याच दिमागामध्ये मोठी टाकली. हा समाजाबद्दल आपण काय केले, जळकोटला काय केले हे मोमीन साहेबांनी सांगितलं. उदगीरमध्ये काय केले तुम्ही उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहिला. तुम्ही आपण एका पवित्र अशा मस्जिदीच्या समोर आपण भाषण देतोय, त्या मस्जिदमध्ये सुद्धा आपण काय केले हे मौलाना एजाज साहेब त्या ठिकाणी सांगतील तुम्हाला, मी सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून आता तुम्ही आपल्या मतदारसंघाचा विकासाच्या बाबतीमध्ये तर तुम्हीच सांगता, सगळीकडे प्रचार आणि प्रसार करता, पण आज खास करून शहाबाजभाई पठाण आणि नबील उजमा या ठिकाणी आलेच. मी खरंच तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. नाहीतर पुढारी काय करतात माहितीये का, नबील भाई तुम्हाला गाड्या पाठवतात, तुम्हाला पैसे देतात, तुम्ही या माझ्याबद्दल बोला. मी समज भाईला रात्री काय सांगत होतो, गरज नाही इथे याची गरज नाही, त्याला त्रास देऊ नका. मुंबईमध्ये येतील, एखादा गुच्छ देतील, मला काय हरकत नाही, पण ते म्हणले मला ऐकतच नाही, ते येणार आहेत. इथवर येऊजीपर्यंत मला माहित नाही की ती इथं आलेत म्हणून. म्हणजे बघा समाजासाठी धडपडणारे हे 2 तरुण. त्याने आभाराने तर तुम्हाला सपोर्ट केलाच, पण बघा किती कमाल आहे की आपल्या समाजामध्ये आपण बोललं पाहिजे. म्हणजे या दोघांचं सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या वतीनं मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. आणि खरं तर तुम्हाला महाराष्ट्रभर फिरवलं पाहिजे. आज समाजामध्ये जाती जातीमध्ये जे कोणी लोक तेढ निर्माण करतायत ना, काय तुमची भाषा आहे, किती शुद्ध भाषा आहे सांगतो ना मी, ते त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आज तरी त्यांच्या भाषणामधून आम्ही जरी आज महायुतीमध्ये आलो असलो तर आम्ही आमचे विचार कुठे बदललेले आहेत. आम्ही तिथं महायुतीत गेल्यानंतर त्यांना सांगितलं की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत आणि ते विचार आमचे कायम त्या ठिकाणी राहणार आहेत आणि त्यालाही त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. म्हणून सत्ता असली पाहिजे. सत्ता जर नसती तर आपण या मतदारसंघामध्ये 4-4.5 हजार कोटी रुपये आणू शकलो नसतो. एका आमदाराला फक्त 2 कोटी रुपये निधी असतो. 10 वर्षाचे किती झाले, 5 वर्षाचे किती झाले, 10 कोटी रुपये. एका वार्डामध्ये 10 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले, एका वार्डामध्ये. आपण हे काम केलंच पाहिजे मौलाना साहेब. नुसते पद घ्यायचे, मिरवायचे आणि जाती जातीमध्ये सांगायचं आम्ही तुमच्या सोबत आहोत, कशासाठी? हे माझ्याने काही होत नाही. आणि म्हणून आज राज्य लेवलला जे काही मुस्लिम समाजाबद्दल, अल्पसंख्याक समाजाबद्दल जे काही महायुतीच्या सरकारने करायचं होतं ते या 1 वर्षाच्या आत आम्ही त्या ठिकाणी केलंय. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की माझा मुस्लिम समाज आजही शिक्षणापासून वंचित आहे. त्याला शिक्षणामध्ये पुढे घेऊन गेला पाहिजे, त्याची आर्थिक उन्नती वाढली पाहिजे. त्याचा पोरगा शिकला तर डॉक्टर, इंजिनियर झाला तर त्याच्या घरातली परिस्थिती त्या ठिकाणी चांगली होईल. ह्या भावनेतून आज महाराष्ट्रामध्ये मार्टीची स्थापना कुण्याही मायच्या लालच्या सरकारने त्या ठिकाणी घेतली नव्हती. हे महायुती सरकारने घेतलं मित्रांनो, जाणून बुजून. आणि त्याच्यामध्ये हे काम करण्यामध्ये हसन मुश्रीफ जे असतील, अब्दुल सत्तार साहेब असतील आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी हे करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस ही फाईल फिरत होती, हे सगळे मराठी संघटनेचे सगळे ती व्हावी, मराठीची स्थापना व्हावी म्हणून हे संघटना तयार केली होती. आणि खूप फिरत होते सगळे मंडळी, खूप मेहनत घेत होते.
त्यांना वाटत होते महायुतीचे सरकार आहे, त्याला हे पक्ष विरोध करतील, तो पक्ष विरोध करेल, आणि हे खूप फिरायचे. सगळ्या आमदारांना भेटत होते. विधानसभेमध्ये प्रश्न तुम्ही उचला, तुम्ही उपोषण करत होते, आणि मी सारखं बघत होतो. पण मला एक जाणीव होती आदर भाई, की ज्या मुस्लिम बांधवांनी आपल्याला विधानसभेपर्यंत पोहोचवलंय, आज राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून मला फिरण्याची संधी, काम करण्याची संधी दिली आहे, त्या बांधवासाठी आपण हे केलं पाहिजे. म्हणून मी प्लॅनिंग मध्ये दादाकडे आम्ही जाऊन त्या ठिकाणी बसतो. दादांची कम्प्लिटली पॉझिटिव्ह भूमिका की मुस्लिम समाजाकरता हे करावंच लागेल. फायनान्स विभागाकडे आम्ही जाऊन बसत होतो, त्याला किती पैसे लागतील म्हणून विधी व न्याय खात्याकडे आम्ही त्या ठिकाणी जाऊन बसत होतो. आणि सगळं झाल्यानंतर जेडीकडे आम्ही त्या ठिकाणी, सामान्य प्रशासनाकडे आम्ही त्या ठिकाणी जात होतो. मौलाना जाकीर साहेब, हे काम करणं साधं सोपं नव्हतं. ह्या सरकारमध्ये साधी बाब नव्हती. आपण तिथं गेलो म्हणून, दादा तिथं गेले म्हणून, हसन मुश्रीफ असतील, अब्दुल सत्तार साहेब असतील, मी असेल, आम्ही गेलो म्हणून एवढी मोठी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मार्टीची स्थापना कुणी करू शकलो नसता. ते आम्ही करून त्या ठिकाणी दाखवले. तर अजून आणखीन माझ्या मुस्लिम बांधवांना त्या मार्टीचं महत्व त्या ठिकाणी कळालं नाही. आता वर्कशॉप त्या ठिकाणी शाबाज भाई आपल्याला घ्यावं लागतील, वर्कशॉप घ्यावं लागतील. नौशाद भाई, आता आपल्याला वर्कशॉप त्या ठिकाणी घ्यावे लागेल आणि समजावून सांगावं लागेल. आयुक्ताच्या संदर्भात तसंच झालं. आज मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला दरवर्षी, मागच्याही सरकारमध्ये मंत्री होतो, अनेक वेळेस आम्ही सांगायचं की अल्पसंख्याक समाजाला साठी आपण प्रचंड मोठा निधी द्या, पण ऐकत नव्हती. कुठे 20 कोटी, कुठे 25 कोटी वर्षाला पूर्ण राज्यात आम्ही निर्णय घेतला. 500 कोटी रुपयात आम्ही वर्षाला आम्ही त्या ठिकाणी घ्यायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणखी निधी आम्ही त्या ठिकाणी वाढवणार आहोत. जसे जसे अर्ज येतील, लोकांना कर्ज भेटेल, लोक व्यवसाय त्या ठिकाणी करतील, तरी आम्ही 100% त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीचा आणखी निधी उपलब्ध करून देण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी आम्ही करू. हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी देतो. लोकलचे प्रश्न तुम्हाला सर्वांनाच माहित आहेत. आज अनेकांनी शादीखाना तिथे जाऊन तुम्ही बघितला नसाल. जरा एकदा सगळेजण मिळून शादीखान्यामध्ये जावा. आताच माझे समज भाई मला सांगत होते, फयाज भाई, जानी भाई, की हैदराबादला जसा शादीखाना नसेल तेवढा शादीखाना आपल्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून अतिशय चांगला शादीखाना केला. आणि जिथे जिथे आपले मुस्लिम एरिया आहे तिथे सुद्धा एक सभागृह उभा करून तिथे सुद्धा शादीखाना उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. जळकोटमध्ये केला. जळकोटमध्ये जेवढ्या मस्जिद असतील, कब्रस्तान असतील, त्यालाही आपण पैसे त्या ठिकाणी दिले. आज इथं अतिशय महत्वाचे 2 निर्णय घेतले आपण. मी अनेक वर्षापासून ईदगाह मैदानावर जातो. आमदार नसताना, आमदार झाल्यावर, राज्यमंत्री असताना, आज कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा प्रत्येक ईदला, फक्त एक ईद माझी चुकली, मी जपानला गेलो होतो त्यावेळेस, आणि तेही माझे सर्व बांधव, प्रचंड मोठी गर्दी. मी ज्यावेळेस त्यांना शुभेच्छा देतो, ज्यावेळेस गळ्याला गळे लावून घेतो, एक खूप मोठी ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते. आणि ईदगाह मैदानात गेल्यानंतर मला समजलं की खूप लाईन जय जवान चौकापर्यंत त्या ठिकाणी येते. त्यांना जागा अपुरी पडते. आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपलं कर्तव्य आहे. ऊन असेल त्यावेळेस मंडप लावून दिला. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मी केली आहे. अदरभाई बरोबर आहे का? बिलकुल सही आहे. आणि म्हणून मला लक्षात आलं की आता भविष्यामध्ये आपल्याला मोठी ईदगाह मैदानाला जागा लागणार आहे. आणि म्हणून मी एक जागा शोधली आणि ईदगाह मैदानाला सुद्धा आता आपण जागा उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. लवकरात लवकर तेही मोठे ईदगाह मैदान त्या ठिकाणी होईल. कब्रस्तानच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक समाजाचे, अनेक वेगवेगळ्या मौलानाचे कब्रस्तान इथं वेगवेगळे आहेत. म्हणजे तुमच्यात सुद्धा अनेक समाजाचे कब्रस्तान त्या ठिकाणी आहेत. सांगतो साहेब, जाकीर भाई सांगतो, अरे मी तुमचा आहे, तुम्ही माझ्या.
आणि मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. आणि ते सुद्धा माझ्या लक्षात आल्यानंतर ती सुद्धा जागा किती एकर दिली? 7.5 एकर जागा कब्रस्तानला आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आज उर्दू भवनाच्या बाबतीमध्ये जमाते उलमा उदगीरने मला निवेदन दिले, पण अनेक माझ्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी सातत्यानं माझ्याकडे ती मागणी केली. फयाज बहिणी किंवा मला वाटतंय अनिल भाऊने त्यांच्या किंवा जानीबाई त्यांच्या भाषणात सांगितलं, ती जी शादीखान्याची जागा आहे साहेब, सरकारी जागा आहे, शिक्षण विभागाची जागा होती, ती कदापि मिळू शकली नसती. निगेटिव्ह फाईल होती, ती देता येत नाही म्हणून. पण सातत्यानं आज लिंगायत भवन हौगी स्वामीच्या मठामध्ये त्या ठिकाणी झालंय. छत्रपती शिवाजी महाराज मराठा भवन सगळ्या मराठा समाजाच्या बांधवांनी विकत घेऊन जमीन त्या ठिकाणी आपण मराठा भवन वापरतो. बुद्धविहाराची जागा शासनाची त्या ठिकाणची आहे. रेणुकाचार्य संस्कार भवन मठाची जागा त्या ठिकाणी दिली. रेड्डी भवन जागा वगैरे त्या ठिकाणी राहिले, पैसे आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. वाल्मिकी भवन म्हणजे सगळ्या समाजाला, आता मातंग समाजाचं सुद्धा 15 कोटी रुपये देऊन आपण अण्णाभाऊ साठेंचं स्मारक आता 17 तारखेला त्याचं भूमिपूजन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पण ही जागा अतिशय मोठी जागा होती, जवळजवळ 30 ते 35 कोटी रुपयाची ती जागा होती. पण मी स्वतः त्या मंत्र्याकडे जाऊन ती मंजुरी करून आणून देऊन ते आज उभार त्या ठिकाणी होतोय. आणि म्हणून आज उर्दू भवन तुम्ही मागण्याच्या अगोदरच माझ्या मनामध्ये माझ्या डोक्यामध्ये ते होतं. मी जागेचा शोध घेतो, कुठे चांगल्या पद्धतीची जागा भेटेल ती जागा बघून इरफान भाई मी 100% पुढच्या 5 वर्षाचा सुद्धा मी प्लॅन केलाय. हे उर्दू भवन मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि तीही मौलानाच्या आजीजीच्या समोर मी या ठिकाणी सांगतो, हो एजाज भाईच्या समोर मी या ठिकाणी सांगतो की त्याला आता सांगितलं की भीत म्हणले 15 कोटी 20 कोटी, तुम्ही अंदाजपत्र तयार करा. कोटीच्या बाबतीत तुम्ही चिंता करू नका, कोटीच्या बाबतीत चिंता करू नका, अंदाजपत्र तयार करा. तुम्ही जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. हा शब्द तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. हे पद काम करणं करतायत, मिरवणं करता नाहीत. म्हणून तुम्हाला सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे, गेली 5 वर्ष सर्व समाज घटकाला घेऊन हा मतदारसंघ आपण पुढे घेऊन गेला. आज लातूरला जायला 45 मिनिटांमध्ये लातूरला जातो तुम्ही. आज जळकोटला जायला 20 ते 25 मिनिट त्या ठिकाणी लागतं. बिदरला जायला 1 तासामध्ये आपण त्या ठिकाणी जातो. दळणवळणाची व्यवस्था चांगली केली आपण. आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण चांगली व्यवस्था केली. विजेच्या बाबतीमध्ये आपण चांगली व्यवस्था केली. सिंचनाच्या बाबतीमध्ये आपण चांगली व्यवस्था त्या ठिकाणी आपण केली. वॉटर ग्रीड योजना ग्रामीण मध्ये 600 कोटी रुपयाची आपण त्या ठिकाणी आणली. शहरामध्ये लिंबोटीची योजना अनेक दिवसापासूनची मंजूर होती, त्याला पूर्ण त्या ठिकाणी आपण केलं. आणि घराघरामध्ये पाणी देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. आज अंडरग्राऊंड ड्रेनेज माझा अल्पसंख्याक समाज माझ्या उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी मोठा राहतो. खरं तर पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, करायला पाहिजे ती केली. आता अंडरग्राऊंड ड्रेनेज 400 कोटी रुपये त्याला मंजूर केलं. 400 कोटी रुपये त्याचं टेंडर सुद्धा झालंय. आता त्याची कामाला सुरुवात त्या ठिकाणी होईल. अंडरग्राऊंड ड्रेनेज करूया, त्याच्यानंतर एक मास्टर प्लॅन त्या ठिकाणी आपण करू. जेवढे शहरातले रस्ते असतील, मग डीपी रस्ते असतील किंवा मोहल्ल्यातले रस्ते असतील, सगळा एक त्या ठिकाणी प्लॅन त्या ठिकाणी करू आपण. आणि चांगल्या पद्धतीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, ड्रेनेज तर होणारच आहे, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करून देण्याचं काम भविष्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी करून देऊ. एक हरित उदगीर, एक स्वच्छ उदगीर करण्याचं माझं स्वप्न आहे. ते स्वप्न मी भविष्यामध्ये प्रत्यक्षात उतरवण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. हा शब्द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो. खरं तर खूप काही बोलायचं होतं, पण खूप वेळ झालाय. जेवढे मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये कामं सांगितले होते तेवढे सगळे कामं पेक्षा जास्त काम आपण त्या ठिकाणी केले. आता आपले आज 9 ऑगस्ट पासून काय ओळख आहे आपली? माझ्या इथं मोहित भाई बसले, खजीर आहे का नाही? खिजर भाई बघा, म्हणजे साध्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मला काही सूचना केली ना, त्याचं मी पालन करत असतो. माझ्याही डोक्यात नव्हतं इथं आरटीओ ऑफिस आणावं, आपली एक वेगळी व्यवस्था निर्माण करावी. एका कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं आणि त्या कार्यक्रमामध्ये मला सूचना केली, 8 दिवसाच्या आत आपण आता MH
55. ही कशाची निर्मिती आहे? जिल्हा निर्मितीसाठी आपलं पाऊल चाललंय आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही, हेही तुम्हाला आवडून घ्या. आज सगळे ऑफिसेस तुम्ही बघितलात एकदम टॉप झालेत की जिल्हा निर्मितीसाठी, एकदम अच्छा काय की. आता पुढचं माझं प्लॅन आहे, माझ्या डोक्यामध्ये प्लॅन तयार करत होत असतो. गेल्या 25 वर्षाचा आणि पुढच्या 25 वर्षाचा आपण विकासाचा बॅकलॉग मोमीनचा भरून काढला की नाही? खरं सांगायचं, तुम्ही अगोदर मागच्या आमदार सोबत राहत होतो 10 वर्ष, वाया गेले की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणजे आम्हाला कुणावर टीका करायची नाही, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. का? लेखन भाऊ त्यांनी काम केले नव्हते म्हणून आपल्याला काम करायची संधी मिळाली. आज कुठेही जावा, बॅरेजरला गेलं संजय बक्षुरण केले, कुठल्याही साठवण तलावा गेलं संजय बक्षुरण केले. आज जळकोटची प्रशासकीय इमारत बघा उदगीर पेक्षा मोठी आहे. वो भी था ना, मुस्लिम माइनॉरिटी का कॉलेज बनता. बोलतो आज रेस्ट हाऊस तुम्ही जाऊन बघा, लातूर मध्ये रेस्ट हाऊस नाही, तेवढं चांगलं रेस्ट हाऊस आहे. कार्यकारी अभियंताचं चांगले. आज माझ्या मुलींच्या अल्पसंख्याक मुलींचं वसतिगृह खूप दिवसापासून रेंगाळा होतं. इथं दराडे साहेब आहेत, दराडे साहेब तुम्ही जरा उठा आणि मला डीपीडीसी मध्ये मी कोणता मुद्दा मांडला? अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृह फर्निचर आणि लाईट साठी थांबलेला आहे, त्याला 2.5 कोटी रुपयाचा निधी द्या. मी मांडला का तिथं डीपीडीसी मध्ये, आणि 2.5 कोटी रुपये दिले. आता त्याचं फर्निचरचं काम चालू आहे, लवकरात लवकर येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये ते त्या ठिकाणी चालू होईल. प्राधिकारी के बाजू में. आता मी तुम्ही इथं विजय असणारे जमील साहेब कुठे आहेत का? गेले जेवायला? हा जमील भाई, आता माझं पुढचं विजन ऐका तो. आता उदगीर जिल्हा निर्मिती सारखं उदगीर झालंय का नाही? झालंय का नाही? सांगतो साहेब, सांगतो भैया, झालंय का नाही? आता माझं पुढचं विजन ऐका. आता मलकापूरचा उड्डाण पूल मी केलाय 35 कोटी रुपयाचा, जवळजवळ 80% काम पूर्ण झालंय. आता आपल्याला रिंग रोड 140 कोटी रुपयाला मंजूर केलेत मी, 140 कोटी रुपये. पण तेवढ्यावर ते भागणार नाही, 1000 कोटी रुपये लागतील त्याला. मला 4 लेन करायचं, 4 लेन करायचं मला त्याला, पूर्ण गोलाकार ज्याला रिंग रोड म्हणतात त्याला मला ती करायचंय. आज माझ्या उदगीर शहरामध्ये तुम्ही जरा जाणीवपूर्वक ऐका, तुम्ही सांगतो आपण जातीवर धर्मावर भावनिकवर मतं टाकतो. मी आमदार झालो काय न झालो काय मला काय फरक पडत नाही. आता मला तुम्ही खूप मोठं केलंय, पण जिची जाणीव ठेवून ज्या माणसाने एका सामान्य कार्यकर्त्याला कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचलंय, त्याही सामान्य माणसाची पद मला देशात घेऊन जायचे. आज इथं 10 तालुके आहेत. इरफान भाई, जावेद भाई, 10 तालुक्यामध्ये फक्त 2 तालुक्यामध्ये मोठे उद्योग आहेत, पण एमआयडीसी नाही. आज जिथं उद्योग नाही तिथं एमआयडीसी आहे. आतापर्यंत कोणाच्या डोक्यात आले नव्हतं. मी अनेक वेळेस 5 वर्ष प्रयत्न केले. मोराळा साहेब पहिल्यांदा देगलूरला एमआयडीसी केली, शेतकऱ्यांनी सगळ्या सहमती दिली, पण काही व्यापारी त्याच्याच बाजूला जमीन त्या ठिकाणी घेतली मोठ्या भावाने, त्याच्यामुळे शेतकरी बिघडले, एमआयडीसी रखडली गेली. पण आता परत दुसरा मी प्लॅन केला आणि आता मोठी एमआयडीसी मी त्या ठिकाणी मंजूर केली आहे. आणि त्या एमआयडीसीला पाणी लेंडीचं आरक्षण मी त्या ठिकाणी केलंय. लेंडी धरण आता 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि एखादा मोठा युनिट आणून, आज मी ज्या पोर्ट खात्याचा मंत्री आहे, अनेक उद्योगपत्यांशी माझे संबंध आहेत, भविष्यामध्ये मी त्यांचे चांगले संबंध त्या ठिकाणी आले. आज तुम्ही बघितलं असाल, मी अदानी सोबत बसतो, मी अंबानी सोबत त्या ठिकाणी बसतो, आज मी जिंदाल म्हणून JSW वाल्यासोबत बसतो, मी आज फिडोलॅक्स वाल्यासोबत बसतो, मी आज हिरानंदन सोबत त्या ठिकाणी बसतो, मी रेड्डीज बंधू सोबत त्या ठिकाणी बसतो. कुणामुळं? तुमच्यामुळं. आणि निस्वार्थी भावनेनं मी त्या ठिकाणी काम केल्यामुळं त्यांनी म्हणतात की आम्हाला एमआयडीसी आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून द्या, भविष्यात तुमच्या मतदारसंघामध्ये आणून मोठा प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी उभा करू. हे माझं पुढलं प्लॅन आहे. आज राष्ट्रपती उदगीरला 30 जुलैला येणार होत्या, त्याचा दौराही तुम्ही बघितला असाल. कोल्हापूरला एअरपोर्ट होतं, ते तिथं उतरणार होत्या. पुण्याला एअरपोर्ट आहे, मोठी शहर आहे, ते तिथं उतरणार होत्या. आपल्या इथे एअरपोर्ट नसल्यामुळं ते नांदेडला उतरणार होत्या आणि तिथून हेलिकॉप्टरनी उदगीरला येणार होत्या.
इथं जर एअरपोर्ट असतं ते डायरेक्ट इथं आले असतं काय. तर पुढचा प्लॅन उद्योगात झाला पाहिजे. बोलाचा बात आणि बोलाचीच कडी नाही, ते करून दाखवणारा कार्यकर्ता आहे. बारामतीला झालं ती इथं करायचंच आहे आणि इथं ट्रेनिंग सेंटर बी करायचं असलं आहे डोक्यात. तिसरी घटना, आज ही माझा अल्पसंख्याक समाज फार गरीब आहे. आता ते मार्टीच्या माध्यमातून खूप सुधारतील. आज देशामध्ये IAS होण्याची संख्या हिंदू बांधवाबरोबर कुणाची आहे? आता मुस्लिम समाजाची आहे. या वर्षीच्या रिझल्ट मध्ये तुम्ही बघा, नौशाद भाई सांगितलं पाहिजे मस्जिद मधून आज 25 पोरं 50 किती 52 पोरं मुस्लिम समाजचे IAS ऑफिसर झाले. आज माझा मुस्लिम समाज काही गरीब आहे, आजही शिक्षणापासून वंचित आहे, ते त्या ठिकाणी सुधारतील. पण मला आरोग्याच्या बाबतीमध्ये मला खूप जागरूक व्हायचे. मी आज वाढवणला ग्रामीण रुग्णालय केलं, मंगरुळला प्राथमिक आरोग्य केंद्र केलं, गुडसूरला प्राथमिक आरोग्य केंद्र केलं, कवखेडला प्राथमिक आरोग्य करतोय. इथं 200 बेडेड हॉस्पिटल केलं, इथं स्ट्रॉमा केअरची बिल्डिंग केली, इथं ऑक्सिजन लिक्विड प्लांट केला, ऑक्सिजन जनरल प्लांट केला. करोनाच्या काळामध्ये कोण येत होतो तुम्हाला भेटायला? मी येत होतो ना. का आता येणारे ₹100 येत होते? मला मुस्लिमाची आठवण तरी होती का? होती का आठवण तरी होती? अरे कंटेनमेंट झोन मध्ये फिरत होतो, तिथं जाता येत नव्हतं. मुलगा आईला पोरगा आईला बोलत नव्हता, इथपर्यंत ती परिस्थिती होती. पण तसल्याही परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी आपल्याला लोकप्रतिनिधी केले त्या लोकांची सेवा करण्यासाठी रात्री 1:30 वाजेपर्यंत ऑक्सिजन प्लांटवर मी राहत होतो. आणि म्हणून आदरभाई माझा पुढला प्लॅन आहे, उदगीरला मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. का होत नाही? आज राज्याचा कॅबिनेट मंत्री तुमच्या आशीर्वादाने आहे. सगळ्या सुविधा. आज माझ्या सनाउल्ला साहेबाचा पाय मोडला माझ्याच कार्यक्रमामध्ये. सनाउल्ला साहेब म्हणजे बादशाह आहे, तुम्हाला माहित आहे. फोनवर बोलत आज मी परेशान. आणि एवढा कार्यक्रम म्हणजे ऑलिम्पिक सारखा तो कार्यक्रम होता. खाशाबादचा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा. पाय मोडला हैदराबादला. त्याच दिवशी अनेक माझे मुस्लिम समाजाचे बांधव होते, त्याच दिवशी आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊन आज ते व्यवस्थित झालं. मी अल्लाहचे उपकार विसरत नाही. म्हणून मला आरोग्याच्या सुविधेमध्ये मला आता त्या ठिकाणी पुढे जायचे. अर्चनाताईंनी तर लाईफ केअर काढून एक आशा पल्लवित केल्या होत्या. ते बंद पडलं होतं, पण त्यांना मी मदत करतोय आता. आणि त्याच जागा पकडून कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून जसं परभणीला मेडिकल कॉलेज झालंय, विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला मेडिकल कॉलेज केलंय, जसं उस्मानाबादला तानाजी सावंत आरोग्यमंत्री झाल्यावर मेडिकल कॉलेज काढलं. कॉलेज केल्याशिवाय राहणार नाही. काही शब्द या कार्यक्रमाच्या अंतर्गत होतो. गोरगरीब माणसं पुणे, मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद, नांदेडला मेडिकलच्या व्यवस्थेसाठी ऐकून जातात. आणि मी ती त्या ठिकाणी करणार आहे. हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर तो निधी सुद्धा माझ्याकडून त्या ठिकाणी तुम्ही घ्या. निधीच्या बाबतीमध्ये काळजी त्या ठिकाणी करू नका. आता इथली जी कॉलनी होती आशा, त्याच्या बाबतीत सुद्धा मध्ये आपण एक मिटिंग घेतली, बरोबर आहे? मिटिंग घेतली. त्या मिटिंग झाल्यानंतर नगरपालिकेच्या सीओला मी काय आदेश दिले होते, त्या आदेशासाठी कोण पाठपुरावा केला जरा सांगा मला. हा वकील साहेब, काय झालं पुढे? साहेबांनी काय केले काय बोलू नका, डिप्टी साहेबांनी म्हणले आपले एक पत्र काढतो म्हणले समोर. हे बघा, लोकांना आपल्याला कधीही चुकीचं आणि काही सांगायचं नाही. तुम्ही जी मला ज्यावेळेस सांगितल्यानंतर माझे सुद्धा डोळे उघडले. कारण ते काय त्याच्यावरती कशाचं आरक्षण आहे? खेळाचं. ते कोण उठवू शकते? बरोबर आहे. आणि आपण म्हणजे कॅबिनेट. त्याला नगरपालिकेनं पहिल्यांदा ठराव घ्यावा लागेल. आतापर्यंत त्याचा ठराव झालेला नाही. मी नगरपालिकेच्या शिवला मी मता मागण्यासाठी खोटं बोलणार नाही. तुम्हाला सांगतो, अजिबात बोलणार नाही. तुमची दिशाभूल करणार नाही. कारण कोट्यावधी रुपये तुम्ही त्या ठिकाणी बिल्डिंग उभा केल्या. तसंच एक प्रकरण दुसरं होतं, कुठलं? गड्डी कॉलनीचं होतं. ते माझ्याकडे प्रकरण आलं. मला कधीही
अशी व्यवस्थित माहिती मौलाना साहेब मला कोणी दिली नव्हती. पण परवा आम्ही रेस्ट हाऊसला बैठक घेतली, डेप्टी कलेक्टरला बोलवलं, नगरपालिकेच्या सीओला बोलवलं आणि आपल्या मुस्लिम समाजातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं. त्यावेळेस मला खरी माहिती त्या ठिकाणी सांगण्यात आली. आता याच्यावर जर आरक्षण उठवायचं असेल तर ते पहिल्यांदा नगरपालिकेकडून ठराव करावा लागेल, त्याच्यानंतर ते कलेक्टर ऑफिसला जाईल, कलेक्टरचा शिक्कामोर्तब त्याच्यावर झाला पाहिजे, त्याच्यानंतर ते जाईल कमिशनरकडे, विभागीय कमिशनरकडे, तिथून येईल नगर विकास विभागाकडे आणि तिथून येईल शासनाकडे. आणि शासनातून आल्यानंतर तशीच ती फाईल पुटअप होईल, सगळे निगेटिव्ह लिहितील की खेळाचं आरक्षण उठवता येणार नाही म्हणून. पण येऊ द्या, ते आल्यानंतर जाईल मुख्य सेक्रेटरीकडे, मुख्य सचिवाकडे आणि मी त्या पाठीमागे, त्या फाईलच्या पाठीमागे लागेन. पण कुठं आल्यानंतर? मंत्रालयात आल्यानंतर आणि कॅबिनेट समोर. जसं इथलं रेड्डी कॉलनीचं करून दिलंय, हे जर गोष्ट मला 1-2 वर्षापूर्वी सांगितली असते ना, आतापर्यंत ते आरक्षण उठून तुम्हाला दिलं असतं आणि सगळ्या सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या असत्या. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणखीन आपण उद्या किंवा परवा मी मुंबईला आलं, मी परत एकदा त्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवतो. कोर्टातील ज्या सुविधा, मूलभूत गरजा, जे जीवन आवश्यक आहेत, त्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे परवानगी मागतो. असं लेटर नगरपालिकेच्या सीओला द्यायला लावतो, डेप्टी कलेक्टरला द्यायला लावतो आणि ठराव सुद्धा घ्यायला लावतो. आणि हा एकदा कायमचा प्रश्न मी निकाली करण्यासंदर्भामध्ये प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतो. हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला देतो. आणि खैराज भाई आणि अनिल भाऊ खूप चांगला या ठिकाणी कार्यक्रम घेऊन सर्व मुलांना, ही काही साधी बाब नाही, ती सगळी साधी व्यक्ती नाही, ती सगळी या शहराला दिशा देणार आहे. त्या जाणीवपूर्वक या 2 महिन्यामध्ये जातीमध्ये, धर्मामध्ये विष पेरण्याचं काही लोक त्या ठिकाणी काम करतील. जे मंडळी 2.5 वर्ष संजय बनसोडे सारखा माणूस नाही, संजय बनसोडे सारखा विकास पुरुष पदव्या दिल्या, विकास रत्न दिले, आज तेच माणसं माझ्या विरोधात बोलत आहेत. ते कशा पद्धतीचे तुम्हाला सर्वांना माहिती, मी त्याच्यावर काही बोलत नाही. आपल्याला कामावर त्या ठिकाणी बोलायचंय. मागचं 5 वर्षाचं विजन मी तुम्हाला सांगितलं आणि पुढच्या 5 वर्षाचं विजन सुद्धा माझं मी त्या ठिकाणी सांगितलं. मग तुम्हाला निवडायचंय का नाही ते तुम्ही ठरवायचंय, ते तुम्ही ठरवायचंय. लोकशाहीमध्ये हा सगळा तुमचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये जनता राजा असते आणि कधीही तुम्ही बघितलं असाल मंत्रीपदाची मस्ती कधी माझ्या मस्तकात येऊ दिली नाही, कधीच नाही. कुठेही टपरीवाला जर माझी लाल दिव्याची गाडी थांबा म्हणली, तिथं तर थांबलोय मी. चहा इथं प्या म्हणून बसा म्हणलं, मी चहा पिलोय. आणि लोकांसाठी आहे पद, काय माझ्यासाठी नाही पद. आजही तुमचा आहे, कालही तुमचा होतो आणि उद्याही तुमचा राहणार आहे. मनामध्ये कुठलीही शंका बाळगू नका. आणि हाच प्रचार प्रसार, माझी काही कुठली संस्था नाही, कोणीतरी येऊन प्रचार करील, माझा काय कुठला कारखाना नाही, कुठले तरी कर्मचारी तुमचा प्रचार प्रसार करतील. माझी शक्ती तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी प्रचार करावा लागेल, प्रसार त्या ठिकाणी करावा लागेल. आणि पुढे जर आपल्या उदगीरला पुढे घेऊन जायचं असेल तर निवडून आणण्याचं काम तुमच्या त्या ठिकाणचं आहे आणि ते करताल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खूप वेळ झाला असल्यामुळं मलाही कार्यक्रमाला यायला 1 तास लेट झाल्यामुळे दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.